गंगाखेड विधानसभेतील 3 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली। ओला दुष्काळ जाहीर करा, आमदार रत्नाकर गुट्टे यांनी मागणी केली आहे। तर या संदर्भात आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलेला आहे, आपण पाहूया। गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे साहेब आपल्या सोबत आहेत। साहेब, तुम्ही सकाळपासून बघत आहात, तुम्ही सगळीकडे पाहणी करता, एसडीएम साहेब आहेत, काय वाटतं नेमकं या सगळ्या परिस्थितीत? ऊसाचं पीक कमीत कमी 30% गेलेलं आहे, सोयाबीन 100% गेलं, त्याच्यानंतर कापूस 100% गेला आहे, तूर 100% गेलेली आहे। पिकामध्ये काही डाऊट नाही, 100% सगळं गेलं आहे। फक्त आता मी माझं फिरणं मॉर्निंगच्या 6 वाजल्यापासून मी फिरतोय। फक्त कुठं जीवितहानी होते का, कुठं कुणी अडकलंय का, कुठं कुणी शेतावर आहे का, जसं आजची परिस्थिती आता जर बघितलं मला तर आमचे गीतारामजीचा फोन आला, संचालक आहेत आमचे मार्केटचे, त्यांनी फोन केला, काका असं असं झालंय आणि आमचा 1-2 लोक अडकले तिथे। तर मी ताबडतोब तहसीलदारला फोन केला, तहसीलदारला इथं पाठवलं आणि ताबडतोब आपल्या नगरपालिकेमधनं बोटची व्यवस्था केली। बोटची व्यवस्था करून त्यांना रेस्क्यू करून त्यांना बाहेर काढलं आणि त्यातल्या त्यात मला वाटते जनावरं पण त्या बोटीला बांधून आम्ही बाहेर काढले। आणि हा ओला दुष्काळ जाहीर करावाच लागेल आणि आम्ही सरकारला विनंती करू, आमच्या देवाभाऊला विनंती करू, आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करू, किंवा हे इतकी परिस्थिती वाईट आहे की काही उरलेलंच नाही, तर ओला दुष्काळ जाहीर करावा अशी विनंती आम्ही करून ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करू। शेख राजूरमध्ये 1-2 गावं आहेत आणि थुडावामध्ये त्यांनी रेस्क्यू केलेला आहे। पठाण, लोकशाही मराठी, परभणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।